ठेव. आजचा ब्लॉग तुम्ही आपला पुरा पाहिजा. म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये होता कांदा उपटणं म्हणजे कांदा भरणं गिरणं झालं तर पण जो खालचा राहतात माल असते तो आपल्या घरी तर आणला होता भाऊ. पाहून घ्या भाऊ, शेतकरी लोक दुसऱ्यांना चांगला कांदा होता पण स्वतः राहतात माल खातात भाऊ. काऊन की त्यांना अन्नाची असते ना भाऊ कावत. छोट्या कांदापासून मोठ्या कांद्याला खूप मेहनत लागते भाऊ. तेवढ्यात मेंढ्याही सुटले, ट्रॅक्टर बी आलं, फोटोही काढला, पाणी प्यायला गेलो आणि असं पाणी फक्त टिब्यातूनच निघते भाऊ. ते तुम्हाला माहित नसेल. तुम्ही म्हणता टाली चालली तर चालली, 2 खेप गेली 3 खेप गेली पण चालली कुठे ते तुम्हाला दाखवतो ना भाऊ. पोऱ्या तळा खुशच झाला भाऊ. निघलं पुन्हा गाजर. त्याच्यानं गाजर उपटलंच जात नव्हतं पण जसं गाजर उपटलं गेलं तसं असा खुश झाला की बेकार व्हा. तर तुम्हाला सांगितलं होतं कांद्या कट्टे मी दाखवतो कुठे चालले होते. कांद्या कट्टे आपल्या वावरातून बाहेर काढून चालले होते काऊन की मोठा ट्रक तर काही येत नाही भाऊ आपल्या वावरामध्ये. आपल्या वावरापासून रोड काही दूर नाही भाऊ, जवळच रोड आहे. मग काय भाऊ टालीतून काढले फटाफट टाकले ट्रक मध्ये खपाखप निरा. आज तर भाऊ पुरी पुष्पाराज सारखी फीलच जा भाऊ. कांदा म्हणजे असा वांदा नसतो भाऊ, पैसाच पैसा असते भाऊ. पुष्पाराज सारखं मी पुढे पुढे चालला ट्रक तो मागे मागे, त्यात काही विषय आहे का भाऊ. तेवढ्यात तुम्ही पोचलो टोल काट्यावर काऊन की कांदा मापून घेणार होता मग आमचा. जसा जसा ट्रक पुढे सरकत जा तसा जसा मीटर काटा वाढत जा. उरे 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 अहो. कमेंट मध्ये सांगा की मीटर काट्यामध्ये तुम्हाला किती दिसले भाऊ. काजळून मी पावती घेतली. काकाला म्हटलं तुम्ही या भाऊ, आता तुम्ही लय प्रवास करून आले दूर दूरून आणि आता मी जातो. तुम्ही मला फॉलो करून टाकता. काकाने मला फॉलो केलं, आता तुम्ही मला फॉलोचं बटन दाबून द्या भाऊ.